लोकसभाचे उमेदवार संतुकरवडी अंबर्डे, प्रवीण गायकवाड जी, बालाजी खटीक जी, बालाजी बाळासाहेब देशमुख जी, गोविंदराव नागलीकर जी, राजे जी, रेड्डी जी, देशमुख जी, लक्ष्मणराव इंगोले जी, संजय देशमुख लहानकर जी, संजय पुरे शिवसेनेतले आपले, विकास देशमुख जी युवा सेना, आनंद टिपरसे जी राष्ट्रवादी म्हणून आलेले, पवार जी, प्रभाकर आठवले जी, सरपंच भारत, गांधीजी पवार, भगवानराव दंडे जी, शंकर मुसलवाड जी, सय्यद जी, मुन्नाजी चांडा, लक्ष्मणराव जाधव, पैसाजी भांगे, दिगंबर टिपरस जी, गिरीश देशमुख जी, उत्तमराव लोंढे जी, नरसिंह लोंढे जी, बाबूराव देशमुख जी, पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना आणि इकडे मोठ्या संख्येत मुख्यमंत्री साहेबांना ऐकायला माझ्या मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी आहेत की नाही? मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी आवाज करा. सर्वांना माझं इथे सगळ्यांना उपस्थित सर्वांना माझं खूप खूप नमस्कार. गेले 3-4 महिने गावोगावी फिरतोय, प्रचार करतोय, लोकांचे अडीअडचणी समजून घेतोय, पण हे माझ्यासाठी काही नवीन नाही. बारड हे गाव माझ्यासाठी काही नवीन नाही. लहानपणापासून बारड माझं एक नातं आहे. माझे जावळे इकडे देवीच्या मंदिरात काढलेले, त्यामुळे हा नातं देवीच्या मुली म्हणून आज माझा बारडच्या इकडे तो नाता आहे. मी बारडची मुलगी म्हणून आज आपल्या सर्वांचा आशीर्वाद मागायला आलेले. बारडच नाही तर भोकर मतदारसंघाची एक मुलगी म्हणून आज आपल्या सर्वांकडे इकडे आपला आशीर्वाद मागायला आलेले. की गेले 3-4 महिने फिरते, लोकांची समस्या समजून घेते आणि त्याचं समाधान कसं करायचं ह्याचा प्रयत्न करते. अशी अपेक्षा करते की येत्या 20 तारखेला बारडच्या मुलीला बारडच्या लोकांनी भरभरून आशीर्वाद देणार की नाही? आपल्या सरकारने चांगले निर्णय घेतले. आता आपले लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब येतील, आपल्याकडे वेगवेगळे योजना आणले, प्रत्येक क्षेत्रात योजना आणले, लाडकी बहीण सारखी योजना आणली. आज प्रत्येक भोकर मतदारसंघातली नाही तर आपल्या महाराष्ट्रातली महिला सक्षम होते. 1500 रुपये हे काय कमी नाही. प्रत्येक महिलाला 1-1 रुपयाची जाणीव असते. 1500 रुपये हे काही कमी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली आणि प्रत्येक महिलाच्या आरोग्यासाठी, त्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी, घरात हातभार देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला की लाडकी बहीण सारखी योजना आणा. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आपले श्रावण बाळ म्हणून योजना आणली. युवकांसाठी युवक प्रशिक्षण अंतर्गत आज 12वी ते डिग्री कॉलेजच्या पोरांसाठी भरपूर योजना आणले. पगारी, प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण देण्याचं आपल्या सरकारने हा नेतृत्व धरलेलं आहे. बरेच योजना आणली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा सरकारने आपल्या बळीराजा योजना आणली. चांगले निर्णय घेतलेले. त्यामुळे या सरकारला जपायला आपल्याला पाहिजे आणि महायुतीच्या सरकारमधलंच आपलं कमळाचं सरकार परत निवडून यायला पाहिजे. त्यामुळे इकडे विनंती करायला आलो की आपलं सर्वांचं माझ्यासोबत आशीर्वाद राहावं आणि तसंच लोकसभेसाठी डॉक्टर संतुकरावजी हंबर्डे उच्च शिक्षित आहेत, आपल्या नांदेड जिल्ह्याचं चांगलं नेतृत्व करतील. केंद्रात मोदी साहेबांची सरकार पहिलेच आलेली आहे, पण त्यातल्या त्यात आपल्या नांदेडचं एक अजून खासदार जर आलं तर आपल्याकडे विकास जास्तीत जास्त होईल. आणि तसंच त्यांना लोकसभेसाठी आशीर्वाद आणि मला विधानसभेसाठी आशीर्वाद आपण सर्वांनी द्यावं. शंकरराव चव्हाण साहेबांनी आपल्यापर्यंत पाणी पोहोचवलं. अशोकराव चव्हाण साहेबांनी भरपूर काय आपल्या मतदारसंघात विकासाचे कामं केले. माझं सुद्धा विकासाचे स्वप्न आहे. माझं सुद्धा स्वप्न आहे की मी भोकर मतदारसंघात काय काय नवीन करू शकेल, भोकर मतदारसंघासाठी काय नवीन विकास आणू शकेल, त्याचे माझे प्रयत्न राहतील. त्यामुळे सर्वात अगोदर लहान लेकरं जे जिल्हा परिषदच्या शाळेला जातात त्याच्यावर जास्तीत जास्त माझं लक्ष आहे. कारण तिकडे आपल्या देशाचं भविष्य घडतंय, त्या देशाला चांगले शिक्षण मिळायला पाहिजे. त्यामुळे
शिक्षणावर जास्तीत जास्त लक्ष राहील. महिलांना सक्षम करायचे माझे प्रयत्न राहतील. तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. ज्येष्ठ नागरिकांचे जे काही अडीअडचणी असतील त्यांना मदत करायचे माझे प्रयत्न राहतील. जे कोण अपंग असतील त्यांना मला मदत करायचे प्रयत्न राहील. आणि शेतकरींना खरं म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांनी माझ्या नानांनी मला सांगितलेलं की तुला खरी जर सेवा करायची असेल तर जे तुझे खरे अन्नदाता आहेत, आज तुझ्या ताटात जे प्रत्येक अन्नाचं गाणं तुला खायला भेटतं ते त्या शेतकरीच्या कष्टाचं फळ आहे. त्यामुळे शेतकरीची मदत करायची. शेतकरीसाठी शेतकरी मिळवून घ्यायचे. छोट्यातल्या छोटी शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसं करू शकू आणि शेतीबरोबर जोडधंदे काय असतील त्या जोडधंदेमध्ये आपल्या तरुणांना आवर्जून कसं आकर्षित करू शकू याचे प्रयत्न करायचे. भरपूर काय माझ्या मनात सुद्धा आहे. माझा हा स्वप्न इकडे बारड मध्ये सर्वांनी जर आशीर्वाद दिला तर माझ्या स्वप्नातला भाग म्हणून आपण सर्व सुद्धा माझ्या साथ देणार. त्यामुळे बारडचा नाही तर भोकरचा विकास करण्यासाठी आपल्या सर्वांचा साथ पाहिजे आणि तसंच नांदेडचा सुद्धा विकास करण्यासाठी आपल्या सर्वांचा साथ पाहिजे. येत्या 20 तारखेला मी सर्वांना विनंती करेल की आपली निशाणी आहे कमळ. गोंधळ होऊ द्यायचं नाही, अजिबात गोंधळ होऊ द्यायचं नाही. जिथे कमळाची निशाणी दिसली तिथे बटन दाबायचं आणि लोकसभेत डॉक्टर संतोषरावजी हंबर्डे आणि विधानसभेत इथे बारडची मुलगी म्हणून आपल्याला आशीर्वाद द्यायचे की आज बारडची मुलगी विधानसभेत गेली आपले प्रश्न मांडता येईल. आपल्या मतदारसंघातील एक मुलगी गेली. शीतला देवी माताचे माझ्यावर भरपूर आशीर्वाद आहे. इथे प्रत्येक बसलेली महिलांचं, प्रत्येक बसलेली आईचं सुद्धा मला आशीर्वाद पाहिजे. त्यामुळे एवढे माझे 2 शब्द थांबवते. मी मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.